नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न पहा येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी केले? बघा, भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी केले होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील। सन बघा 1991 या वर्षी बघा भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण हे केलेलं आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, डेक्कन रयत असोसिएशन यांची स्थापना बघा सन 1916 मध्ये खालीलपैकी कोणी केली? बघा, डेक्कन रयत असोसिएशन यांची स्थापना बघा सन 1916 मध्ये खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। छत्रपती शाहू महाराजांनी पहा डेक्कन रयत असोसिएशन बघा यांची स्थापना सन 1916 मध्ये केलेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, संसदेचं बघा कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते असते? संसदेचं बघा कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते सभागृह असते? बघा, परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता, संसदेचं कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते सभागृह असते? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील। लोकसभा बघा हे संसदेचं या ठिकाणी कनिष्ठ सभागृह असते। प्रश्न क्रमांक 4 पहा, ग्रँड मास्टर हा किताब खालीलपैकी कोणत्या बघा एका खेळासाठी दिला जाणारा किताब आहे? ग्रँड मास्टर हा किताब खालीलपैकी कोणत्या एका बघा खेळासाठी दिला जाणारा किताब आहे? ग्रँड मास्टर। बघा, बुद्धिबळ खेळ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, ताजमहल बघा हा खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या काठावर आहे? ताजमहल हा खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या काठावर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील। बघा, ताजमहल हा पहा यमुना नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, मूत्रपिंडाच्या विकारावर खालीलपैकी कोणती उपचार पद्धती वापरली जाते? मूत्रपिंडाच्या विकारावर खालीलपैकी कोणती उपचार पद्धती वापरली जाते? बघा, मूत्रपिंडाच्या बघा विकारावर डायलिसिस बघा ही उपचार पद्धती वापरली जाते। प्रश्न क्रमांक 7 पहा, भारतीय राज्यघटनेमध्ये बघा मूलभूत हक्क खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये स्पष्ट करण्यात आले? बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये बघा मूलभूत हक्क खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहेत? बघा, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा, कलम 12 ते 35 मध्ये बघा मूलभूत हक्क या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेले आहेत। प्रश्न क्रमांक 8 पहा, न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? बघा, न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? बघा, न्यूटनचे बघा गतिविषयक एकूण 3 नियम आहेत। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 पहा, सुकन्या समृद्धी खाते बघा खालीलपैकी किती वर्षांखालील मुलींसाठी उघडता येते? बघा, सुकन्या समृद्धी खाते खालीलपैकी किती वर्षांखालील मुलींसाठी उघडता येते? बघा, या ठिकाणी 10 वर्षाखालील मुलींसाठी उघडता येते। प्रश्न क्रमांक 10 पहा, महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी विमानांचा कारखाना आहे? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी पहा विमानांचा कारखाना आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। ओझर या ठिकाणी पहा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मिग विमान निर्मितीचा कारखाना आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, कॅथोड किरण हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे किरण असतात? कॅथोड किरण बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे कण असतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। कॅथोड बघा हे किरण धन प्रभारित या प्रकारचे ते कण असतात। प्रश्न क्रमांक 12 पहा, राज्य पुनर्रचना आयोग सन 1953 यांचे अध्यक्ष खालीलपैकी राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील फाजल अली बघा या ठिकाणी राज्य पुनर्रचना आयोग यांचे या ठिकाणी अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणता आहे? राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा, राष्ट्रपतींचा महाभियोग कलम 61 बघा हे राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक अपंग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक अपंग दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो?
बघा 3 डिसेंबर या दिवशी बघा जागतिक अपंग दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मूळ रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या देशामधून जातं? मूळ रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या देशामधून जातात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील इंग्लंड। बघा या देशामधून मूळ रेखावृत्त या ठिकाणी हे जात असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अपर्णा पोपट खालीलपैकी कोणत्या एका बघा खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? अपर्णा पोपट खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बॅडमिंटन या खेळासंबंधीचे या ठिकाणी खेळाडू आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या एका फळाचं या ठिकाणी संशोधन केंद्र आहे? वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या एका फळाचं या ठिकाणी संशोधन केंद्र आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील काजू या फळाचं बघा या ठिकाणी संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काळा घोडा हा उत्सव खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये साजरा करण्यात येतो? बघा काळा घोडा हा उत्सव बघा खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये साजरा करण्यात येतो? बघा या ठिकाणी मुंबई या शहरामध्ये तो साजरा करण्यात येतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ बघा खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रे मायकेल फुगो बघा यांनी आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा त्यांनी बघा लिहिलेला ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कुणाला नोबेल या ठिकाणी पुरस्कार मिळाला नाही? बघा खालीलपैकी कुणाला या ठिकाणी नोबेल पुरस्कार हा मिळाला नाही? बघा अमर्त्य सेन, कैलास सत्यार्थी, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर यापैकी पहा नोबेल पुरस्कार खालीलपैकी कुणाला मिळालेला नाही? बघा महात्मा गांधी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोक आयुक्त हे पद महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा अस्तित्वात आलेलं? बघा लोक आयुक्त हे पद बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेलं पद आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा सन 1972 या वर्षी बघा लोक आयुक्त हे पद अस्तित्वात या ठिकाणी आलेलं ते पद आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सौदी अरेबिया बघा या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? सौदी अरेबिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 रियाद बघा सौदी अरेबिया या देशाची राजधानी आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा, जाया या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? जाया या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा जाया म्हणजे पत्नी। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना खालीलपैकी काय म्हणतात? त्यांना सहोदर या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आपण हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? बघा आपण हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? बघा सर्वनाम या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 26 बघा, तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना बघा द्वीपकल्प या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंग्लंड या ठिकाणी देशाचे चलन खालीलपैकी कोणतं आहे? इंग्लंड या देशाचे चलन खालीलपैकी कोणतं चलन आहे? इंग्लंड। बघा युरो या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रस्ता या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी कोणतं आहे? रस्ता। बघा रस्त्याचं बघा रस्ते। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 29 बघा, गोतावळा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? गोतावळा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक गोतावळा ही कादंबरी या ठिकाणी आनंद यादव यांची या ठिकाणी कादंबरी आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा, सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खालीलपैकी काय होईल? सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खालीलपैकी काय होईल? सोडियम या ठिकाणी कार्बोनेट म्हणजे बघा खाण्याचा सोडा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा, इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL ची बघा सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झाली? इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL ची बघा सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बेटला हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बेटला बघा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बेटला बघा हे राष्ट्रीय उद्यान झारखंड या राज्यामधलं राष्ट्रीय उद्यान आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा केसिन ही प्रथिने खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये प्रामुख्याने आढळतात? बघा केसिन ही प्रथिने प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये आढळतात? बघा केसिन बघा ही प्रथिने बघा दुधामध्ये या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? बघा सुंदरबन हा बघा भारतामधल्या ठिकाणी सर्वात मोठा या ठिकाणी त्रिभुज प्रदेश आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भुईमुगाच्या उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणतं राज्य बघा देशामध्ये अग्रेसर या ठिकाणी राज्य आहे? बघा भुईमुगाच्या उत्पादनामध्ये बघा देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणजे बघा गुजरात राज्य भुईमुगाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं ते राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताच्या बघा सरहद्दीला लागून असलेल्या देशांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा भारताच्या सरहद्दीला बघा लागून असलेल्या बघा देशांची एकूण संख्या बघा एकूण 7 देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा हिऱ्यांच्या बघा खाणीसाठी प्रसिद्ध असलेलं पन्ना हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा पन्ना बघा हे ठिकाण मध्य प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील दादाभाई नेहरूजी अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधला तो प्रकल्प आहे? कल्पकम बघा या ठिकाणी तामिळनाडू या राज्यामध्ये या ठिकाणी तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा झेलम रावी सतलज बघा या ठिकाणी काही नद्या आहेत तर त्या खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या या ठिकाणी उपनद्या आहेत? झेलम रावी सतलज बघा या ठिकाणी काही नद्या आहेत खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या या ठिकाणी उपनद्या आहेत? झेलम रावी सतलज बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बघा या ठिकाणी सिंधू नदीच्या या ठिकाणी उपनद्या आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा जागतिक अपंग दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो? जागतिक अपंग दिन बघा 3 डिसेंबर बघा या दिवशी जागतिक अपंग दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता हा पचन संस्थेचा भाग नाही? बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पचन संस्थेच्या ठिकाणी भाग नाही? बघा फुफ्फुस या ठिकाणी बघा पचन संस्थेचा तो भाग नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्य पुनर्रचना आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? राज्य पुनर्रचना आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा सन 1953 या वर्षी बघा राज्य पुनर्रचना आयोग यांची स्थापना करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा चाकसमान बघा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा तो पुणे या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा विधानसभा बरखास्त खालीलपैकी कोण करू शकतो? विधानसभा बरखास्त खालीलपैकी कोण करू शकतो? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता बघा राज्यपाल हे बघा या ठिकाणी विधानसभा या ठिकाणी ते बरखास्त करू शकतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? महाराष्ट्रामध्ये बघा तेलबिया संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा जळगाव बघा या ठिकाणी तेलबिया संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मेहसाणा या जातीची म्हैस खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? मेहसाणा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा मेहसाणा बघा जातीची म्हैस गुजरात राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा 1 बघा 19 जुलै सन 1969 बघा देशामध्ये बघा एकूण किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले? बघा 19 जुलै सन 1969 देशामध्ये बघा एकूण किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? बघा या ठिकाणी 14 बँकांचं बघा राष्ट्रीयकरण करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा पहिला सोने शुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा महाराष्ट्रामधला पहिला बघा सोने शुद्धीकरण कारखाना तर तो शिरपूर धुळे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 49 बघा विद्युतधारा मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? विद्युतधारा मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एम्पियर बघा हे विद्युतधारा मोजण्याचं एकक आहे। प्रश्न क्रमांक 50 बघा अभिनव भारत
बघा अभिनव भारत बघा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे? अभिनव भारत बघा ही संघटना कोणी स्थापन केलेली संघटना आहे? बघा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केलेली संघटना आहे. प्रश्न क्रमांक 51 बघा विधवा पुनर्विवाहाला बघा मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणी केला? विधवा पुनर्विवाह यांना बघा मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणी केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी पहा व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा आपल्याकडे बघा समाज कल्याणवरती अतिसंभाव्य बघा 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच सर्व IMP PDF हे पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.